मॉर्निंग. सकाळी उठल्या उठल्या आधी आम्ही नवीन आणलेला चष्मा लावून बघितला. त्यानंतर हाय चेअरवर बसून खूप सारा डान्सही केला. आज तिच्यासाठी लंचमध्ये मी मटनचं सूप बनवलं. सर्वात आधी कुकरमध्ये घातलं 1 चमचा तूप. त्यानंतर त्यात घातलं थोडीशी आलं आणि लसूण, थोडीशी पुदिना आणि कोथिंबीर. त्यानंतर मटण मी आधीच मॅरिनेट करून ठेवलं होतं हळद आणि मीठ लावून, ते त्यात घातलं. 1 कप पाणी घालून छान 3 ते 4 शिट्या येईपर्यंत शिजवून घेतलं. मटण सूप बरोबर भरवायला मी थोडासा राईसही स्मॅश करून घेतला होता. सूप तर ती खूप छान पीत होती, पण राईस भरवायला घेतला की लगेच तोंड तिकडे करायची. प्राव्याचा डॅडा आज खूपच खुश होता, कारण त्याची मुलगी आज मटण सूप पीत होती, म्हणून तो तिला मटणही स्मॅश करून भरवायला देत होता. ते खाऊन झाल्यावर आम्ही आज वडाही खाल्ला आणि जेवण कसं झालं हे विचारल्यावर छान छानही करून दाखवलं. संध्याकाळी आम्हाला जायचं होतं माझ्या फ्रेंडच्या लग्नाला. त्यासाठी रेडी झालो आणि माझी फ्रेंड निकिताही आली होती तिकडे जायला. आणि हा आमचा फ्रेंड राहुल. रिसेप्शनला खूपच उशिरा आला आणि प्राव्या पण तेवढ्यात झोपली होती, म्हणून आम्ही न जेवताच तिथून निघालो. घरी येताना बाहेरूनच आम्ही बिर्याणी घेऊन आलो होतो, म्हणून आधी चेंज न करताच खाऊन घेतलं, कारण प्राव्या झोपली होती. आणि आमचं सगळं आवरेपर्यंत प्राव्या मस्त झोप काढून उठली. आता ती काय झोपणार नव्हती. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या ब्लॉगमध्ये.